नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी इथे सुके बोंबील घेतलेले आहेत आणि वांगी. तर मी छान असा रस्सा बनवणार आहे बोंबील आणि वांग्याचा. तर इथे मी बोंबील छान असे साफ करून घेते. या ठिकाणी मी एक वाटण तयार करणार आहे आणि हिरव्या वाटणामध्ये बनवायचं आहे. त्यासाठी मी कोथिंबीर घेतली भरपूर अशी, आलं घेतलेलं आहे, सुकं खोबरं, लसूण आणि धने घेतले 1 चमचा, थोडीशी अर्धा चमचा बडीशेप आणि मिरच्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या. जितकं आपल्याला तिखट पाहिजे त्याप्रमाणे आपण घ्यायच्या. गॅसवर मी कढई ठेवली आणि त्यामध्ये थोडंसं मी तेल टाकलेलं आहे. तर आधी खोबरं तेलामध्ये छान असं परतवून घेऊया. खोबरं इथे छान असं भाजून झालेलं आहे. तर मी साईडला करते आणि त्यामध्ये घालते मिरची, आलं, लसूण, बडीशेप आणि धने पण घालते यामध्ये. मी बंद करते आणि कोथिंबीर घालते त्यामध्ये. हे वाटण थंड करून छान असं बारीक वाटून घ्यायचं मिक्सरला. बोंबील मी असे साफ करून घेतले आणि असे कट करून घेतलेले आहे. कोमट पाणी मी केलं आणि त्यामध्ये हे बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे. या वाटणामध्ये हळद घालते, 1 चमचा हळद घातली आणि बारीक करून घ्यायचं. बाउलमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये वांगी टाकलीत मी. तर आता वांगी कट करून घेते. तर त्याचे दांडे थोडेसे मी काढून घेतले आणि अशी मधून 2 भाग करून घेते. असे सर्व वांग्यांचे 2-2 भाग करायचे. इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी. त्यामध्ये तेल टाकले, तेल पण तापलेलं आहे. तर आता वांगी छान अशी फ्राय करून घ्यायची. सर्व वांगी अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. वांगी मी छान अशी फ्राय करून घेतलेली आहे. हे तेलामध्ये टाकते बोंबीलसुद्धा छान असे फ्राय करून घ्यायचे. बोंबीलसुद्धा असे छान फ्राय करून घेतलेले आहे. फोडणीसाठी 1 कांदा आणि 1 टोमॅटो घेतला आहे. कांदा छान असा बारीक चिरून घेते. याच कढईमध्ये मी बनवते, त्यामध्ये तेल पण आहे. तर इथे मी कांदा टाकते. कांदा छान असा फ्राय झालेला आहे. तर आता मी यामध्ये वाटण पण छान असं परतवून घ्यायचं. अगदी तेल सुटेपर्यंत वाटण परतवून घ्यायचं. वाटण पण छान असं
परतून झालेलं आहे. तर मी आता घालते इथे टोमॅटो. टोमॅटोसुद्धा छान असे परतवून झालेले आहे. तर इथे मी आता वांगी घालते यामध्ये. या ठिकाणी वाटणाचं पाणी होतं तेच मी घातलं. यामध्ये बोंबील घालून घेते. चिंच मी भिजत ठेवलेली, तर चिंच घालते. चवीपुरतं मीठ. छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि यामध्ये मी घालते पाव चमचा गरम मसाला. दहा मिनटं छान असं शिजून द्यायचं. झाकण काढून बघते. छान असा बोंबील वांग्याचा रस्सा झालेला आहे. तर मी आता गॅस बंद करते. माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.